Good morning, friends. Today is this 16th activity. Learning outcome is reads simple passages on familiar topics. म्हणजे ओळखीच्या टॉपिक्सवर तुम्हाला वाचता आला पाहिजे टॉपिक्स. आयडेंटिफाय डिटेल्स, कॅरेक्टर्स, मेन आयडियाज. त्याच्यातले तुम्हाला बारकावे लक्षात आले पाहिजेत. त्याच्यातले पात्र कोण आहेत, त्याच्यातली मेन आयडिया काय आहे, मेन थीम काय आहे त्या पॅसेजची, अँड द सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड इव्हेंट्स. आणि त्याच्यात दिलेली घटना किंवा पॅसेजमध्ये जो घटनाक्रम आहे तो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. So here in your worksheet they have given some events that is arranged in random order. तुम्हाला आता इथं सहा घटनाक्रम दिलेले आहेत एक स्टोरीचे. ते उलट्या सुलट्या क्रमाने दिलेले आहेत. लेट्स रीड इट. तुम्हाला आता हे जे आहेत ना सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत. पहिली काय बघा, द फार्मर क्विकली रिअलाइज हिज फुलिश मिस्टेक अँड प्रोसिडेड टू क्राय ओव्हर हिज लॉस रिसोर्स. म्हणजे तो शेतकरी होता, त्याला रिअलाईज झालं की अरे मी मिस्टेक केली, बरोबर की नाही, आणि तो त्याच्यावर रडायला लागला. बट ॲज ही ओपन द स्टमक, पण जेव्हा त्याने त्याचं पोट उघडलं, द ओनली थिंग ही फाउंड वॉज गट्स अँड ब्लड. त्याला फक्त एकच गोष्ट दिसली, ती म्हणजे हिंसा आणि हिंसाच दिसली त्याला. म्हणजे त्याने कोणाचं पोट फोडलं काय माहिती, की ह्या घटना सर्व उलट्या क्रमाने दिलेल्या आहेत हां. बट वन डे द फार्मर थॉट टू हिमसेल्फ. एके दिवशी शेतकरी स्वतःच विचारात पडला, व्हाय शुड वी टेक जस्ट वन एग अ डे. आपण दररोज एकच अंडं का घ्यावं. व्हाय कांट वी टेक देम ऑल ॲट वन्स. आपण सगळी अंडी एकाच वेळेस का घेऊ नयेत. अँड मेक अ लॉट ऑफ मनी. आणि खूप पैसे कमवू का नाहीत. द फार्मर टोल्ड हिज वाईफ हिज आयडिया. फार्मरने त्याच्या बायकोला त्याची कल्पना सांगितली. अँड शी फुलिशली ॲग्रीड. आणि ती वेडेपणाने त्याला समर्थन देत म्हणाली, ठीक आहे. आता नेक्स्ट, वन्स अपॉन अ टाईम, म्हणजे कधी एकेकाळी, अ फार्मर हॅड अ गूज दॅट लेड वन गोल्डन एग एव्हरी डे. म्हणजे कधी एकेकाळी एका फार्मरकडे एक हंस होता जो दररोज एक सोन्याचा अंडं द्यायचा. म्हणजे तुम्हाला आता ती गोष्ट लक्षात आली असेल, बरोबर. सोन्याची अंडं देणारा हंस. द एग प्रोव्हाइडेड इनफ मनी फॉर द फार्मर. म्हणजे ते जे सोन्याचं अंडं होतं, तर ते सोन्याच्या अंड्यामुळं त्याला बऱ्यापैकी पैसा मिळायचा. अँड हिज वाईफ टू सपोर्ट देअर डेली नीड्स. बरोबर की नाही. शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला बऱ्यापैकी सपोर्ट होता त्या अंड्याचा, त्यांच्या दररोजच्या गरजा भागवण्यासाठी. द फार्मर अँड हिज वाईफ कंटिन्यू टू बी हॅप्पी फॉर अ लाँग टाईम. फार्मर आणि त्याची पत्नी खूप दिवस आनंदित जीवन जगत होते. ॲज द डेज वेंट ऑन. दिवसामागून दिवस जात होते. द फार्मर अँड हिज वाईफ बिकेम पुअरर अँड पुअरर. म्हणजे शेतकरी आणि त्याची पत्नी गरीब आणि गरीबच होत चालले होते. हाऊ जिंक्स्ड अँड फुलिश दे वेअर. म्हणजे किती ते वेडे होते, मूर्ख होते. आणि शेवट आहे, द नेक्स्ट डे ॲज द गूज लेड इज गोल्डन एग द फार्मर वॉज क्विक विथ अ शार्प नाईफ. आणि दुसऱ्या दिवशी जसं जसं त्या हंसाने सोन्याचं अंडं दिलं, फार्मरने पटकन एक चाकू आणला. ही किल द गुज. आणि त्याने त्या गुजला मारून टाकलं, म्हणजे हंसाला मारून टाकलं. कट हिज स्टमक. त्याचं पोट फाडलं. अँड ओपन इन द होप्स ऑफ फाइंडिंग ऑल इट्स गोल्डन एग. आणि सगळे अंडी मिळतील या हिशोबाने त्याने त्याचं पोट फाडलं. म्हणजे बघा, आता ह्या घटना जर तुम्हाला नीट बघितल्या तर त्या उलट्या सुलट्या क्रमाने दिलेल्या आहेत. तर त्याला तुम्हाला ह्या ज्या घटनाक्रम आहे ह्या सिक्वेन्सली लावता आला पाहिजे. तो लेट्स सी. नाव आय अरेंज इट इन द सिक्वेन्स. आता स्टोरीचं नाव काय देऊ शकतो आपण, द गोल्डन एग. आता आपण पहिला घटना पाठीमागं जाऊया. आता बघा, कधी पण गोष्टीची सुरुवात ना कधी कधी अशीच होते बऱ्याच वेळा. वन्स अपॉन अ टाईम, लॉंग लॉंग डे ॲगो. बरोबर की नाही. लॉंग लॉंग ॲगो, वन्स अपॉन अ टाईम, देअर वॉज वन किंग. अशीच सुरुवात होते. म्हणजे हे पहिलं वाक्य, वन्स अपॉन अ टाईम. बरोबर. हे झालं पहिलं वाक्य. त्याच्या म्हणजे काय आहे, फार म्हणजे अशा तऱ्हेने ते आनंदी जीवन जगत होते. ते सोन्याचा अंड द्यायचं. पहिलं वाक्य हे झालं. त्याच्यानंतर काय येईल बरं दुसरं. फार्मर थॉट टू हिमसेल्फ. बरोबर की नाही. तो विचार करू लागला, आपण एकच अंड का घ्यावं. हे दुसरं वाक्य येईल. त्याच्यानंतर तिसरं वाक्य कोणतं येईल बरं.
तिसरं वाक्य येईल द नेक्स्ट डे, म्हणजे जेव्हा तो गोल्डन आनंद त्याने दिलं, तर फार्मरने चाकू घेतला आणि त्याचं पोट फाडलं. हे झालं तिसरं. नंतर चौथं वाक्य काय येईल, जसं त्याने पोट फाडलं, ॲज यू ओपन द स्टमक, त्याला फक्त हिंसा आणि हिंसाच दिसली नाही का. आणि नंतर मग पोट फाडल्यानंतर तो रडायला लागला ना. फार्मर क्विकली रिअलाइज, त्याची मिस्टेक त्याला समजली आणि तो रडायला लागला. आणि शेवटचं वाक्य येईल मग, ॲज द डे वेंट ऑन द फार्मर अँड हिज वाईफ बिकम पुअरर अँड पुअरर, म्हणजे गरीब आणि गरीबच होत गेले. हाऊ फुलिश दे वेअर, किती मूर्ख होते ते, हे शेवटचं वाक्य, बरोबर की नाही. तर अशा तऱ्हेने हे बघा, मी इथं सिक्वेन्सली लावून ठेवलेले आहेत. ही गोष्ट तुम्ही पुन्हा एकदा वाचून घ्यायची आहे. हे वाक्य 6 वाक्य मी क्रमाने लावून ठेवले. चला आपण एकदा वाचून घेऊया. द गोल्डन एग. वन्स अपॉन अ टाइम द फार्मर हॅड अ गूस दॅट लेड वन एग गोल्डन एग एव्हरी डे. द एग प्रोव्हाइडेड इनफ मनी फॉर द फार्मर अँड हिज वाईफ टू सपोर्ट देअर डेली नीड्स. The farmer and his wife continued to be happy for a long time. But one day the farmer thought to himself, why should we take just one egg a day? Why can't we take them all at once and make a lot of money? The farmer told his wife his idea and she foolishly agreed. Then the next day, as the goose laid its golden egg, the farmer was quick with a sharp knife. He killed the goose and cut its stomach open in the hopes of finding all its golden eggs. But as he opened the stomach, the only thing he found was guts and blood. The farmer quickly realized his foolish mistake and proceeded to cry over his lost resource. As the days went on, the farmer and his wife became poorer and poorer. How chintz and foolish they were. बरोबर, दॅट्स इट. आता पुढे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन दिले त्यांनी. एनलिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी. अ फार्मर, हिज वाईफ, हे झाले मेन कॅरेक्टर्स, बरोबर. नेक्स्ट, सजेस्ट द टायटल टू द स्टोरी. द गोल्डन एग. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. ग्रीडीनेस लीड्स टू लॉस, म्हणजे लोभाचा शेवट कसा असतो, लॉस असतो, म्हणजे तोटाच होतो लोभाने. इफ यू आर इन द प्लेस ऑफ द फार्मर व्हॉट वुड यू डू. हे आता 5 नाही, आन्सर आहे, आय वुड हॅव प्रेफर टू गेट वन गोल्डन एग अ डे. म्हणजे तुम्ही जर शेतकऱ्याच्या जागी राहिले असतं, तुम्ही काय केलं असतं. मी जर शेतकऱ्याच्या जागी राहिलो असतो तर दररोज एक गोल्डन एग दररोज घेणंच प्रेफर केलं असतं, बरोबर की नाही. आय वुड हॅव प्रेफर टू गेट वन गोल्डन एग अ डे, बरोबर की नाही. नेक्स्ट, आता इव्हॅल्युएशनचे काही प्रश्न आहेत. हाऊ डिड द फार्मर मेक मनी. फार्मर मनी कसं बनवायचा, कसा त्याला पैसे मिळायचे. द फार्मर यूज टू अर्न मनी बाय सेलिंग गोल्डन एग्स ऑफ स्वॅन अँड रन इज लाईव्हलीहूड, बरोबर की नाही. आता इथं तुम्ही स्वॅन म्हणजेच आपलं काय, स्वॅन म्हणजेच गूस बनवू शकता, म्हणजे तो अंडी विकून पैसे कमवायचा. विच इव्हेंट शोज दॅट द फार्मर वॉज ग्रीडी. फार्मर ग्रीडी आहे म्हणजे लोभी आहे, कोणत्या प्रसंगावरून कळलं. वन डे द फार्मर वॉज थिंकिंग दॅट इफ ही गॉट ऑल द गोल्डन एग्स बाय कटिंग द गूस इन्स्टेड ऑफ सेलिंग द एग्स एव्हरी डे. जसं तो स्वतःच विचार करत होता ना, अरे दररोज एकच अंड पिकण्यापेक्षा सगळे अंडे काढले. तर या प्रसंगावरून आपल्याला कळतं की तो लोभी होता. व्हॉट वॉज द रिझल्ट ऑफ द फार्मर ग्रीडीनेस. आणि त्याचा परिणाम काय झाले बरं त्याच्या लोभीपणामुळं. ड्यू टू द फुलिशनेस ऑफ द फार्मर, म्हणजे त्याच्या मूर्खपणामुळं, ही वूड नो लॉंगर गेट द गोल्डन एग. त्याला आता सोन्याचं अंड मिळणार नव्हतं, जे की त्याला एव्हरी डे मिळायचं. व्हॉट डिड द फार्मर गेट आफ्टर किलिंग द गूज. त्या हंसाला मारल्यानंतर फार्मरला काय मिळालं. ही फाउंड नथिंग एक्सेप्ट गस्ट अँड ब्लड. म्हणजे पोट फाडल्यानंतर त्याला फक्त काय दिसलं, गस्ट अँड ब्लड. गस्ट अँड ब्लड हे काय प्रुअर हे इडियम्स आहे, फ्रेज आहे. म्हणजे काय, एक्स्ट्रीम व्हायलन्स, म्हणजे काय, हिंसा आणि हिंसा दिसली त्याला, रक्त आणि रक्तच, बरोबर की नाही. एवढं त्याने क्रूरपणे त्या हंसाला त्या लोभीपणामुळे मारून टाकलं होतं, समजलं. तर अशा तऱ्हेने तुम्हाला हे प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. बस, दॅट्स इट फॉर द टुडे. आणि शेवटी जाता जाता मला एक म्हणजे मनातलं सांगायचं आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की टेस्ट बनवायला पाहिजे, टेस्ट 1 जी त्याच्यावर त्याची उत्तरं सांगितली पाहिजे. दररोजचे टॉपिक शिकवणं वेगळं आणि टेस्टची उत्तरं सांगणं वेगळं. टेस्टची उत्तरं सांगणं कितपत योग्य आहे बरं, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरं मला. टेस्ट जी आहे, बरेच यूट्यूबला पण मी बघतोय बऱ्याच जणांनी सोडवून दिलेली, की कुठपर्यंत योग्य आहे मला सांगा बरं. ही टेस्ट ही जर आपण रेडीमेड सोडून दिला मुलांना तर कसं होणार, बरोबर की नाही. परीक्षा झाल्यानंतर त्याच्यावर सोडून घेणं ती वेगळं, परंतु परीक्षेच्या आधीच जर त्याच्यावर डिस्कस केलं तर ठीक आहे. एक मार्गदर्शनसाठी आपण झूम क्लास वगैरे घेऊ शकतो. कमेंट्स करा मला त्या संदर्भात, ठीक आहे.